मित्रांनो नमस्कार। आज पहाटे पहाटे उठलो आणि एक संपूर्ण भारतवासियांना आनंदाची आणि जी अपेक्षित अशी बातमी मिळाली। आपल्या भारतीय सैन्याने दहशतवाद्यांच्या अड्ड्यावर घुसून त्यांचा खात्मा केला। त्यांनी 28 लोकांचे निर्गुण म्हणा किंवा निर्दयी असे बळी घेतले होते। त्याला प्रत्युत्तर म्हणून 90 पेक्षा अधिक दहशतवादी आपल्या भारतीय जवानांनी त्यांच्या घरामध्ये त्यांच्या अड्ड्यावर घुसून मारले आणि आपल्यासाठी ही अभिमानास्पद बाब आहे। एक भारतीय म्हणून आपण सर्वात आधी भारतीय सैन्य, अजित डोभाल आणि मोदी सरकार यांचं अभिनंदन करूया। कारण जे आपल्याला अपेक्षित होतं, जी कारवाई आपल्याला अपेक्षित होती, तीच कारवाई भारतीय जवानांनी मध्यरात्री केली आणि सकाळी सकाळी आपल्याला गुड न्यूज दिली। नमस्कार, मी अमित जोशी बंदाये बिंदासाईच्या माध्यमातून आज बुधवार गोरेगावचा विषय घेऊन आलो आहे। हा राजकीय विषय आहे। राज ठाकरे, उद्धव ठाकरे एकत्र येणार का? सर्वांना पडलेला प्रश्न आहे। मुंबईकरांना, महाराष्ट्रातील जनतेला, तसंच गोरेगावातील मराठी माणसांना आणि गोरेगावकरांनाही पडलेला प्रश्न आहे की ठाकरे बंधू एकत्र येतील का? पण मला असं वाटतं की ठाकरे बंधू म्हणजे उद्धव ठाकरे आणि राज ठाकरे एकत्र येतील तेव्हा येतील। गोरेगावातील मराठी माणूस जागा झालाय का? किंवा गोरेगावातील मराठी माणूस एकत्र येईल का? कारण जर हे गोरेगावामध्ये मराठी माणसं एकत्र आले तरच राज ठाकरे आणि उद्धव ठाकरे यांच्या एकीचा फायदा होणार आहे। आज गोरेगावची स्थिती अत्यंत गंभीर आहे मराठी माणसाच्या बाबतीत। मी जेव्हा जेव्हा गोरेगावच्या बाबतीत बोलतो तेव्हा मी मराठी माणसाचा विषय एवढ्यासाठी घेतो। असं नाही की उत्तर भारतीय माझे दुश्मन आहेत, गुजराती, मारवाडी, जैन माझे दुश्मन आहेत, असं काही नाही। सर्व मित्र आहेत। मात्र तरी देखील मराठी माणसाबद्दल एक आस्था, आणि आपण मराठी आहोत त्यामुळे मराठी माणसाला जाग करणं हे आपलं कर्तव्य असं वाटतं। आणि त्या भावनेतून मी बुधवारी अनेकदा गोरेगावातील मराठी माणसांच्या बाबतीत बोलतो। पण आपण बोलतो ते बोलतो, मराठी माणसाला काही फरक नाही। झोपी गेलेला जागा कधीच होत नाही। मराठी माणसाला आपण प्रयत्न करतो, एक वेळ झोपलेला आपण उठवू शकतो, पण झोपेचं सोंग करणार त्याला कोण उठवणार? आज गोरेगावात महानगरपालिका 4 महिन्यावर येऊन आलेले आहेत। गोरेगावात वर्चस्व कोणाचं? भाजपचं, ठाकरे गटाचं, काँग्रेसचं, मनसेचं, नेमकं कोणाचं की शिंदे गटाचं? असे अनेक प्रश्न गोरेगावकरांना पडले। त्याचं उत्तर आहे ते ऑक्टोबरमध्ये जेव्हा पालिका निवडणुका होतील तेव्हा मिळेल। पण मला असं वाटतं की थोडंसं कुठेतरी एक समीकरण लोकांच्या समोर मांडणं गरजेचं आहे की आज गोरेगावात नेमकी स्थिती काय आहे। भाजप बघाल तर 2014च्या पूर्वी भाजप काही नव्हतं। आज भाजपची स्थिती अशी आहे की असेल हरी तर देईल खाटल्यावरी। फार थोडी मेहनत करून भाजपला भरपूर काही मिळालंय आणि त्याला कारणीभूत नरेंद्र मोदी आणि त्यांचं हिंदुत्व। कारण 2014 नंतर गोरेगावमध्ये एक भाजपची लाटच आली। त्या लाटेवर स्वार झालेल्या विद्या ठाकूर असू दे किंवा भाजप असू दे, सुरुवातीला 59,000 मतं मिळाली। त्याच्यानंतर मग 2019ला युतीमध्ये लढले तेव्हाही चांगली मतं मिळाली। त्याच्यानंतर आता 2024ला जवळपास 24,000ची आघाडी मिळाली। भाजपचं हे यश आहे। पण या यशामध्ये भाजपचा वाटा म्हणजे मेहनतीचा वाटा कमी आहे। मी असं म्हणणार नाही की भाजपमध्ये कोणी मेहनत घेतली नाही। गेल्या 7-8 वर्षात विद्या ठाकूर यांनी अनेक उपक्रम राबवले, प्रकल्प राबवले, आमदार निधी वापरला, त्यांचे जे माजी नगरसेवक आहेत सगळे त्यांनीही कामं केली। कदाचित 4-5 पदाधिकारी असतील गोरेगावातील की त्यांनीही पक्षाने दिलेल्या जबाबदाऱ्या वगळून इतर कुठेतरी छोटी मोठी कामं केली असतील। ते जर वगळलं तर भाजपला नशिबाने साथ गोरेगावात दिली आहे। तुम्ही गेल्या 7-8 वर्षात बघाल तर भाजपचा जो आलेख वाढत गेलाय मतदारांचा, त्याला कारणीभूत काय आहे तर अमराठी मतदार। एकतर भाजपची हिंदुत्वाची भूमिका, त्यांच्या हिंदुत्ववादी भूमिकेमुळे मराठी माणसांमध्ये देखील जे ब्राह्मण लॉबी आहे ती तिथे काहीशी झुकली गेली, काहीशी नाही पूर्णपणे झुकली गेली। उत्तर भारतीय, गुजराती, मारवाडी, जैन हा समाज भक्कमपणे भाजपच्या पाठीशी उभा राहिलाय। त्यामुळे भाजपला इतकी मोठी मजल मारायला मिळाली। आता तुम्ही म्हणाल कशी? तर नुकत्याच झालेल्या विधानसभा निवडणुकीमध्ये भाजपला जवळपास 96,000 मतं मिळाली। त्याच्यामध्ये जर तुम्ही शिंदे गटाचे, अजितदादा गटाचे आणि रिपाई यांची मतं जर वजा केली, मी म्हणतो 15-16,000 मतं वजा केली तरी 80,000 मतं ही भाजपकडे आजही गोरेगावात आहेत। त्यातला मोठा वाटा हा 50 आणि 55 मधला आहे। मग तो कोणाचा आहे तर गुजराती, उत्तर भारतीय, जैन, मारवाडी या समाजाचा। म्हणजे या 80,000 मतांमध्ये जवळपास 55 ते 60,000 मतं
ही उत्तर भारतीय जैन मारवाडी या समाजाची आहे. मग उरलेल्या मतांमध्ये हिंदुत्वाचा, ज्यांना हिंदुत्व पाहिजे असे दक्षिण भारतीय आहेत, त्याच्यानंतर पंजाबी आहेत, या लोकांनी केलेले तर मतदार आहे. त्यामुळे हिंदुत्वाच्या नावावर आणि अमराठी मतदार एकत्रित झाल्यामुळे भाजपची स्थिती आज गोरेगावात भक्कम आहे. त्या उलट ठाकरे गटाला म्हणजेच महाविकास आघाडीला मिळाली किती मतं, तर जवळपास 72,000 मतं त्यांना विधानसभेत मिळाली. त्यांच्यावर काँग्रेस होती. आता काँग्रेसची मतं जरी 25,000 जरी काढली तरी जवळजवळ 46 ते 47,000 मतं ही ठाकरे गटाची स्वतःची आहे. म्हणजे आज ठाकरे गट आणि भाजप यांच्यामध्ये जवळपास 30,000चा फरक आहे. हा छोटा फरक नाहीये. आता जर चर्चा सुरू झाली आहे की राज ठाकरे आणि उद्धव ठाकरे हे एकत्र येणार, ते येतील तेव्हा येतील. मराठी माणसाचं काय, मराठी माणसं एकत्र येणार का? कारण 2019ला जे यश मनसेला मिळालं होतं ते यश संपूर्ण मध्ये कोलमडलं 2024ला. त्यांना किती मतं मिळाली, तर जवळजवळ 8,500. तेव्हा किती मिळालेली, 27,000. आता विचार करा की 45 ते 47,000 ठाकरे गटाची मतं आणि 8,000 ते 9,000 मनसेची मतं, म्हणजे ही जवळजवळ 55,000 होतात. तरी देखील भाजप स्वबळावर लढली तर 20 ते 25,000 मतं पुढे आहे. मग आता ही मतं तोडणार तर कोण तोडणार, तर ते मराठी माणसं तोडू शकतात. पण मराठी माणसं खरंच एकत्र येतील का? आज मराठी माणसं विखुरलेली आहेत. आज मराठी माणसं खरंच अडचणीत आहेत. गोरेगावात दिसत नाहीये. ज्या दिवशी पडदा उठेल त्या दिवशी मराठी माणसाला कळेल की आपल्यावर कोणती परिस्थिती उद्भवलेली आहे. आज एक मराठी विचार करतो, त्याचा चाललाय मला काय करायचंय, त्याच्यावरती सगळी परिस्थिती आली आहे, मला काय करायचंय, तो भोगतोय, मला काय करायचंय. या सर्व परिस्थितीमध्ये आज मराठी माणूस हा एकाकी गोरेगावात पडत चाललेला आहे. आज नाही म्हटलं तरी दलित, बौद्ध आणि मराठी यांची जर सगळी गणित आणि सगळी समीकरणं एकत्र केली तर ती जवळजवळ 1,30,000च्या घरात आहे. जर या सर्वांनी ठरवलं की नाही, आपली ताकद आपल्याला दाखवायचं आहे, ठीक आहे, मुस्लिम मतदार पण आहेत जे ठाकरे गटाला मतदान करतात, कॅथलिक मतदार आहेत, पण तरी देखील ही 1,30,000च्या आसपास जी मतं आहेत ती अगदी मजबूत आहेत. पण ती एकत्र आली पाहिजे. आज ती एकत्र येताना दिसत नाही. आज इतर समाज गोरेगावात स्ट्रॉंग होत चाललाय, त्यांची एकी होत चालली आहे. गुजराती समाज, मारवाडी समाज, जैन समाज एकमेकाच्या हातात हात घालून चाललाय. आपल्या इमारतीमध्ये दुसऱ्यांना यायला देत नाही हा समाज. आपलीच माणसं तिकडे आणतो. उत्तर भारतीय जिथे राहतो तिथे त्या परिसरामध्ये आपली माणसं कशी पसरतील याची काळजी घेतो. आज जा, एखाद्या मराठी माणसाने एखाद्या उत्तर भारतीय फेरीवाल्याला काहीतरी बोलू दे, 50 फेरीवाले उत्तर भारतीय तिकडे उभे राहतील आणि त्या मराठी माणसाला नाकी नऊ आणतील. ती स्थिती आज गुजराती मारवाडी समाजाची आहे. एखाद्याच्या इमारती खाली जाऊन ओरडा, त्याला काहीतरी बोला, सगळे 20-25 सगळे गुजराती मारवाडी एकत्र येतील आणि ते मराठी माणसाच्या नाकी नऊ आणतील. या स्थिती गोरेगावात आहे. पण मराठी माणसाला कळत नाही. आपण म्हणतो, आज मनसेला वाटतं, ठाकरे गटाला वाटतं की नाही आपण एकत्र आलो तर मराठी माणूस एकत्र येईल. मनसे म्हणते की मराठी माणसाच्या अस्तित्वासाठी, महाराष्ट्राच्या अस्तित्वासाठी आम्ही एकत्र येतोय. ठाकरे गट म्हणतं तेच की मराठी माणसाच्या अस्तित्वासाठी, महाराष्ट्राच्या अस्तित्वासाठी आम्ही एकत्र येतोय. बरोबर आहे, तुम्ही एकत्र येताय, याल तेव्हा याल. पण मग मराठी माणसाचं काय? आज जो मराठी माणूस झोपलाय तो उठणार कधी? ज्या दिवशी हा मराठी माणूस पेटून उठेल. आणि जेव्हा अजूनही मी तेच सांगतोय की मराठी, बौद्ध आणि दलित हा स्ट्रॉंग वर्ग आहे गोरेगावात. तो ज्या दिवशी एकत्र येईल त्या दिवशीच गोरेगावामध्ये ठाकरे गटाला आणि मनसेला काहीतरी त्याचं फळ मिळेल, किंवा या सर्वांची एकी मनसेला आणि ठाकरे गटाला गोरेगावात प्रभाग समितीपर्यंत घेऊन जाईल. पण तशी स्थिती आज होताना दिसत नाही. कोणी कोणाकडे लक्ष द्यायला तयार नाही. मराठी माणसाला काय पडलेलं नाही. मराठी माणूस जे वास्तव आहे ते पाहायला तयार नाही. जी वस्तुस्थिती आहे ती स्वीकारायला तयार नाही. उलट शांत बसलेला आहे. मला असं वाटतं की मराठी माणसाने आजही जागा होण्याचं गरजेचं आहे. आपल्याला जातीवाद करायचा नाही, आपल्याला कोणाच्या जातीबद्दल द्वेष करायचा नाही, पण आपण मराठी आहोत आणि आपली मराठी भाषा कशी टिकेल, आपली मराठी माणसं कशी गोरेगावात स्ट्रॉंग होतील, हे जर करायचं असेल तर मराठी माणसाने एकत्र येणं गरजेचं आहे. ती वेळ येऊन आता ठेपलेली आहे. येणाऱ्या 4 महिन्यानंतर ज्या पालिका निवडणुका असतील त्या पालिका निवडणुकांमध्ये जर मराठी माणसं, बौद्ध धर्म आणि दलित बांधव हे जर एकत्र आले तर ते चित्र वेगळं असेल. पालिकेमध्ये वेगळं चित्र दिसेलच, पण गोरेगावामध्ये आपण स्पष्ट संदेश हा इतर अमराठी लोकांना देऊ शकतो की जेव्हा आम्ही एकत्र येऊ
तेव्हा आमच्या पुढे तुमचा निभाव लागणार नाही, कारण आम्ही स्ट्रॉंग आहोत, आम्हीच मजबूत आहोत. आता बघायचं आहे की पालिका निवडणुकीमध्ये मराठी मतदार आणि इतर मतदार कशा पद्धतीने एकत्र येऊन भक्कमपणे मनसे आणि ठाकरे गटाच्या पाठीशी उभे राहतात. राज ठाकरे आणि उद्धव ठाकरे एकत्र येणार का? हे ठाकरे बंधू एकत्र दिसणार का? हा पुढचा प्रश्न आहे. ते दिसतील अथवा न दिसतील, पण गोरेगावात जो झोपलेला मराठी माणूस आहे त्या मराठी माणसांनी जागा होणं गरजेचं आहे. तुम्ही झोपला नसाल आणि झोपेचं सोंग घेत असाल तर मात्र ते सगळ्यात मोठं दुर्दैव आहे. मी अमित जोशी पुन्हा एकदा रविवारी महाराष्ट्राच्या राजकारणाचा विषय घेऊन येईन. तोपर्यंत तुमची रजा घेतो. जय हिंद, जय महाराष्ट्र.